श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हे बघा तूप बनवायचं होतं. खूप दिवसापासून मी विचार करत होते, आज बनवून उद्या बनवून आज बनवायलाच घेतलं. चला मग कशी मी बनवतो साध्या सोप्या पद्धतीने. चला मग असं फेटत राहायचं, त्याला मऊसर करा. मग 1 वाटी बर्फ टाकायचा, त्याच्यामध्ये बर्फ विरघळेपर्यंत त्याला फेटत राहायचं. मग मी हातानेच त्याला फेटायला लागले. हाताने जरा बरं वाटतं ते हाताने. मग याला असं मऊसर होईपर्यंत एकदम घट्ट झाला ना का समजायचं हा रेडी झाला. बघा असं घट्ट झाला पाहिजे, दाणे सारखा झाला पाहिजे. मग नंतर याला गॅसवर थोडा टाईम गरम करायला ठेवायचं. याला थोडं पाण्यासारखा झाला पाहिजे हा. मग हा पाण्यासारखा झाला. मग 1 ग्लास पाणी भरून त्याच्यात ठेवायचं आणि हा जो तुपाचा आहे ना हा फ्रीजमध्ये ठेवायचा 1 रात्रसाठी. चला रातभर ठेवा. सकाळी बघा असं जमले ना मग त्याला बाहेर काढायचं आणि याच्यामधला जो ग्लास आहे ना तो काढून घ्यायचा. हे बघा असा. मग त्याच्यामध्ये त्या मलईचं जे पाणी असतो ना ते सगळं एक खाली जमलेलं असतं. मग त्याला एका पातेल्यात आपण काढायचं. हे बघा असं पातेल्यात काढायला. हा जो आहे ना मलईचं पाणी हे फेकून नाही द्यायचं, हे चपात्याला वापरायचं. चपात्याचं पीठ मळतो ना आपण, तर पाण्याऐवजी हे याच्यात मळायचं. खूप छान पोळ्या होतात. याच्यात थोडं अजून ग्लासभर पाणी टाकायचं आणि ते पाणी काढून घ्यायचं. बघा जो तूप आहे ना तो जमले बघा कसा. मग आता याला गॅसवर ठेवायचं. हे बघा असं थोडं स्लो गॅसवर याला शिजून द्यायचं. हे बघा असा होतो. झालं ना ते तूप तयार. 1/2 किलोच्या वर तरी असेल. हे माझे 3 डब्बे मलाई साठले होते ना त्याचा तूप आहे. साध्या पद्धतीने बघा, तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला. बाय. श्री स्वामी समर्थ.